हे बघा किती माकड आहेत वरती. हे बघ त्यांना कुठं काय खायला मिळतं असं. ते ओढू ओढू घ्यायला लागले. ओ गुड कॅच. बापरे कसं झालंय हे सगळं. बापरे पाऊस आला आता पळा. उडून चालली छत्री पण एवढी हवा येते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज संडे असल्यामुळे आमची ट्रिप निघाली आहे निसर्गरम्य वातावरण असलेल्या खंडाळा येथे. तर तिथे आमचं जाण्याचं खास कारण म्हणजे तिथे माकडे आहेत खूप, तर त्यांच्यासाठी आम्हाला केळी घेऊन जायची आहे. तर दरवर्षी आम्ही दरवर्षी जातोच. असं आमची फेरी 1-2 वेळेस होतेच तिकडे जाण्याच्या आधी खोपोलीला जाणार आहात. खोपोलीला म्हणजे काय आहे, एक मठ आहे आणि बघासारखं आहे सगळं तिथं. तर चला खूप मजा येणार आहे. आणि हे बघा हे सगळेजण आलेले आहेत आता, आणि आता आम्ही सगळेजण निघालो आहोत. आणि आमची रिक्षा कितना डजन देता है उसमें? 14-15 डजन इसमें ले लेता मैं मेरे को भी जाने का खाना खाने अंदर से. हाय गुड मॉर्निंग. चला तर मंडळी, आपण आलोय केळीच्या वखारीत. आता जाणार आहे आपण केळी वाटायला माकडांना. तर कुठे? खंडाळ्याला. या बघूया. चला तर आता ते लोक गेल्यात केळी ठेवण्यासाठी, तर आपणही जाऊया आणि बघूया पुढचा गमतीदार प्रवास. तुम्हालाही मजा येईल आणि असंच आमच्या सोबत राहा. बघा तर मंडळी, कसे केळी सुद्धा छान आहेत, चांगली आहेत, मस्त एकदम. माकडांनाही खूप मजा येईल आणि एन्जॉय करतील. थंडी गारठ्याचं त्यांचंही मस्त पोट भरेल आणि खूप आनंदी सुद्धा होतील. तर मंडळी फायनली एवढे दुकानं फिरून आम्हाला केळी मिळालेली आहे आणि आता आम्ही निघलोय फिरण्यासाठी खंडाळ्याला. आणि एवढा खंडाळ्याला. पाऊस चालू आहे ना बाहेर, हे बघा. आणि हे बघा माझे मित्र आहेत बजरंग, आणि आज आहे फ्रेंडशिप डे. तर तुम्हा सगळ्यांना फ्रेंडशिप डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे बघा किती जोरदार पाऊस चालू आहे. आणि जय महाराष्ट्र करा. जय महाराष्ट्र. खरंच बघा कसा बाहेर पाऊस आहे, मुसळधार, एकदम थंड थंड वातावरण आहे. ऍडव्हेंचर होणार आहे आजचा ब्लॉग. आजचा ब्लॉग म्हणजे खरं तर ॲडव्हेंचरच होणार आहे. आणि माकडांना म्हणजे आम्ही एक मनाचं समाधान मिळतं माकडांना काय खायला दिलंय म्हणजे, की नाही. नेक्स्ट टाइम गेला आम्ही वेळेला गेलो होतो तेव्हा काय देता नाही आलं, कारण आम्ही काय घेऊनच नव्हतो गेलो. यावेळेस चाललो तिकडे, तर म्हटलं चला घेऊन जावं. त्या हिशोबाने आम्ही किती केळी घेतलेली आहे बरीच सारी. आता बघू पावसामुळे माकडं मिळतील का आपल्याला. हो असतात ना तिथे. है ना? एक आला की सगळे येतात माग माग. तर बघू आता, तर एंड पर्यंत असंच राहा कंटिन्यू. तर चला. तर मंडळी कसला भयानक पाऊस चालू झालाय आता. आज वाटतं मुसळधार पाऊस आहे वाटतं. आणि अशा पावसामध्ये निघालो आम्ही. खरंच पण पावसातच म्हणजे फिरायची मजा वेगळीच असते. म्हणून त्या हिशोबाने सकाळपासूनच पाऊस चालू आहे तरी पण आम्ही निघालो. म्हटलं चला छान वाटत आहे ना. बोललो आज सुट्टीचा दिवस आहे, काय हर वेळेस आपल्या घरातच असते, कुठं जाणं नाही येणं नाही. बोला आज भले पाऊस असू द्या, आज जाऊन येऊया आपण, मस्त जरा फिरून येऊया. खूप दिवस झाला हर संडेला आम्ही असं बोलतो की तिकडे जायचंय, पण काय जाणंच होत नाही. पण आज म्हटलं नाही, आज जाऊया. इकडे तर अजून जोरात असणार पाऊस, खूपच जोरात असेल बघा पण ना. मजा येईल बघायला. हा ना. तर मंडळी हे बघा काय झालं. आम्ही सगळेच भिजून गेलो. ते ट्रक आला, सगळं पाणी उडवून गेलं आमच्या तोंडावरती. आंघोळच झाली आमची आता. रस्त्याने एवढं पाणी भरलंय ना, सगळं पाणी उडवत चाललेत आता. आरो तर सगळी वल्ली पडदा झाली. लावलेला तरी समोरून आलंय, या साईडने आलं सगळं पाणी आतमध्ये. हे बघा. तसं प्लास्टिक इकडे नाही ना भेटत. हे बघा सगळं भिजलं. हा हे एक्सप्रेस हायवे पुणा, आणि आपण आता पोचले कळंबोळी हायवेला. फास्ट चालली आमची रिक्षा. आता आमची रिक्षा बजरंगबाई आता जाम फास्ट पळवायला लागल्यात. का तर त्यांना लय घाई आहे पुढं जाऊन सगळ्या खंडाळ्यातलं दृश्य बघण्याची, माकडांना खायला देण्याची. आणि खरंच खूपच छान वाटायला लागले ना, वातावरण खूपच छान आहे. हा आणि हा बघा यशवंतराव चव्हाण द्रुत गती मार्ग महामार्ग. हा चलो अंकल 5-10 रुपये का भर देंगे. चला, तर आता आपण आलोय कॉमेडी. CNG पंपावरती. गॅस भरली म्हणजे आपल्याला टेन्शन नाही, पुढे कुठं थांबायची गरज नाही, सुसाट मग निघायचंय. आता हे गॅस भरायला लागले. पाऊस थोडा कमी झालाय, पण आभाळ एकदम गच्च भरलेला आहे.
मजा येणार आहे तिकडे गेला. आणि आता जोरदार पाऊस तर असणारच आहे. त्या साईडला म्हणजे वातावरणच वेगळं असतं. रिक्षामध्ये असं पाणी उडतंय ना, साईडने गाड्या जातात तर समोरून सगळं तोंडावरती पाणी. चला मंडळी, चला गॅस भरून झालेला चला, आहे. गॅस भरून झालाय तर आता आपण निघूया पटपट. चला तर मंडळी, पेट्रोल पंप सोडलाय तर आता आम्ही जाणार पहिलं खोपोलीला. आणि पोरं बोलतात आता भूक लागली आहे तर आम्ही खोपोलीला नाश्ता वगैरे करणार जरा. मग तिथून जाणार गगनगिरी महाराजांच्या मठात आणि तुम्हाला दाखवू की गगनगिरी महाराजांचा मठ कसा आहे, तिथूनचा आजूबाजूचा परिसर कसा आहे. असं आम्ही ऐकले की तिथे खूप छान आहे. आणि तिथून पुढे मग आम्ही जाणार खंडाळ्याला. बघा तर मंडळी, आज आहे रविवार. आज जे ते इकडे आज पावसाची मजा घेण्यासाठी जे आल्यात फिरण्यासाठी, त्या लोकांमुळे बघा आज किती इकडे ट्रॅफिक लागलेली आहे की जाण्यासाठी माणूस पायी चालण्यासाठी रस्ता नाही आहे, इतकी ट्रॅफिक आहे. आता आपण पोचलोय खोपोलीमध्ये. तर आपण इथं पोरांना लागली आहे भूक. तर आता जरासं काय नाश्ता वगैरे बघू, काय पोरांना काय खायचे. खाऊन पिऊन झाल्याच्या नंतर आपण जाणार आहे मठामध्ये. आणि हे बघा, सगळ्यात सुंदर वस्तू, सगळ्यात सुंदर म्हणजे महाराजांचा स्टॅच्यू. आणि हे पहा त्यांची टोपी, मुकुट. तर मंडळी, आता आम्ही नाश्ता करण्यासाठी उतरलो. पाऊस बरं झालं उघडला सगळा. आरू भूक लागली ना? लागली ना? चला. तर मंडळी, आता आम्ही हॉटेलमध्ये आलोय. ये ना तू इकडे. आता आम्ही मागवली मिसळ. तुम्हाला मिसळ पाहिजे ना? दोघांना पण. ते इकडे बसलेत. तर मंडळी, मिसळ आलेली आहे गरम गरम. करा सुरुवात. आरूला तर भरवावं लागतं हाताने. तर मंडळी, आम्ही इथून खात नाही आहे आम्ही इथे, कारण प्लेट एकदम कशात होतं, साफसुथरपणा नाही आहे इथे जरासुद्धा या हॉटेलमध्ये. त्याच्यामुळे आम्ही आता दुसऱ्या हॉटेलमध्ये चाललो. खायच्या वस्तू कशा साफसुथरा असल्या म्हणजे बरं वाटतं ना. बघितलं मंडळी कसं हॉटेल होतं. गेल्या गेल्याच वाटत होतं थोडं, म्हणजे इथे नको बोललं यांना इथं जायला. तरी बोलले नाही आहे व्यवस्थित, चल बसू. तर त्यांनी दिल्या मग रेस्टच्या ताटामध्ये एक साईडला म्हणजे असं प्लेट असे धुतलेले नव्हते स्वच्छ. त्याच्यामुळं आम्ही ते सगळं रिटर्न द्यायला सांगितलं, नको बोललं. कारण खाण्याच्या बाबतीमध्ये असा हलगर्जीपणा नाही अजिबात चालायचा. त्याच्यामुळं आम्ही तिथं खाल्लं नाही. त्यांना सांगितलं रिटर्न घेऊन जायला. तर आता आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये निघालो आहोत. हॉटेलमध्ये मला खाऊच वाटत नाही. साफसुथरापणा असला तरच मी खाते कुठे पण. मी बसले आणि नेमकं तसं असं झालं. यांना पण म्हटलं नका खाऊ. तर आता आम्ही इथे आलो आहोत वडापाव खायला. गरम गरम बनवतात मस्त. आणि इकडे आहे भाजी मार्केट सगळा. समोसा खाते रो? हा ना. पोटासाठी काय काय करावं लागतं ना. केवढे आहेत त्याचा, शाळेचं वय आहे तर हे सगळं करावं लागतं. द्या ना. केळी आहेत, केळी तरी देते त्यांना. किती लहान आहेत ना. त्यांचे आई वडील कुठे आहेत, काय वाजवतात बिचारे. पोटासाठी काय काय करावं लागतं. असं बघितलं तर खूप कसतरी वाटतंय मनामध्ये. घ्या, यांनी आणलं आता गरमागरम वडापाव. घे आरू, गरम गरम आहे बघा वडापाव. भारी आहे ना. गरम गरम आहे, एक नंबर.
तर मंडळी खाऊन पिऊन झालंय आमचं आणि आता आम्ही निघालो आहोत खोपोली येथील गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. तर आता आम्ही तिकडेच निघालो. म्हटलं इकडे आलो तर इकडे पण तुम्हाला दाखवते कसं कसं आहे. मठ म्हणतात खूपच छान आहे आणि खूप बघायसारखं आहे. तर मी तर फर्स्ट टाइमच चाललेली आहे. तर चला तुम्हाला दाखवते. चालत जायचं इथून. तर मंडळी आता आम्ही इथून चालत चाललोय. इथे 5 मिनिटाच्या अंतरावरती आता आहे मठ. माकड बघा माकड. आणायला पाहिजे होती ना. हा इथे पण आहेत माकड सगळे. हे आहे का? हे आहे. हे बघा गगनगिरी महाराज मठ. त्याला न बोलता चपला कुठे ठेवलं? एका जागेवर ठेवा चपला. हे बघा किती माकड आहेत वरती. ते बघा छोट पिल्लू. ते बघा कसं बसलेत रे. किती क्यूट आहेत ना चेहरे त्यांचे. तर मंडळी आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही त्याच्यामुळे आता इथे बंद करते कॅमेरा. आतमध्ये बघून येतो कसं आहे काय आहे. इथे पाय धुवायचे आतमध्ये जाण्याच्या आधी. है ना. किती भारी वाटते मंडळी बघा ना इकडे. हात सोडून नको जाऊ इकडे तिकडे. होऊ शकेल तेवढा आम्ही काढण्याचा प्रयत्न केलाय आतमध्ये पण लपून छपून. हा ना खूप छान वाटतं आतमध्ये गेल्यावर. खरंच प्रसन्न वाटतंय. बसलेलं असं वाटतं. हा. हे सगळे मठच आहेत. खरंच निसर्गरम्य वातावरण आहे आणि प्लस कसं आहे हे ॲक्च्युली गगनगिरी महाराजांचं मठ आहे. बऱ्याचशा लोकांकडून ऐकण्यात आहे आणि ऐकले की बाबा गगनगिरी महाराज एक खूप मोठे तपस्वी होते. त्यांनी बरेच वर्ष पाण्यामध्ये बसून तप केलेलं आहे अशी त्यांची कीर्ती आहे. बरेचसे लोक सुट्टीच्या दिवशी विकेंडला येतात त्यांच्या मठामध्ये आणि त्यांच्या मठामध्ये बरीच काय सोय आहे. लोकांसाठी महाप्रसाद असतो. परत घरी घेऊन जाण्यासाठी सुद्धा लाडूचा प्रसाद वगैरे आहे. माणूस किती टेन्शनमध्ये असला किती विचारत असला ना की त्याचं टेन्शन सगळं दूर होऊन जातं. एकदम मन मोकळ्यासारखा तो होऊन जातो. हां कशी मूर्ती आहे बघा. हेच गगनगिरी महाराज चैतन्य गगनगिरी महाराज आहेत बघा. मूर्ती बघा कशी आकर्षित आहे की माणसांचं मन मोहित होतं लगेच. आहेत हां. तर मंडळी इथे खूप फिरायसारखं आहे. दिवस कमी पडेल एवढं आहे मोठं इथं. तर तलाव तिथे बंद झालं बोलतायत. तिथे टायमिंग असतं बघण्याचा. तिकडे नाही जायला भेटलं. खंडाळ्याला जायचं ना तर तिकडे जायला उशीर होतोय. त्याच्यामुळे आता आम्ही इकडे जास्त फिरत नाही. हे बघायचं होतं फक्त मठ त्यासाठी आम्ही इकडे आलो होतो. तर आता आम्ही खंडाळ्याला निघतो. हे बघा किती सारे जण आलेले आहेत. किती मोठं आहे हे सगळं. तर मंडळी थोडा वेळ बसून आता आम्ही निघालो आहोत. आता रिक्षापर्यंत जायचं आहे आम्हाला. पाऊस पण येतोय. हे काय करतोय हा? आरूची चप्पल लपवली होती. घाबरली आरू. माझी चप्पल हरवली म्हणून आता बिना चपलीचं चालावं लागलं असतं आरूला.
आता कुठे स्टॉप नाही, कारण खूप उशीर झालेला आहे. 5 वाजले आम्हाला इथे सगळं फिरता फिरता. आता आपण जाऊ खंडाळा. हा, आणि पाऊस पण नाहीये बघा, किती छान असं सूर्य दिसतोय. तर मंडळी इकडे माकडं बघा किती भेटलेत आम्हाला रस्त्याला. आता खंडाळ्याच्या रस्त्याला एवढे माकडं आहेत ना. हे गजनी आहे. ते बघ कशी माकडे. खातायत बघा. किती जमा झाले. थांब देतो. हे बघा इकडे पण आलेत. अजून द्या. द्या द्या द्या, आहेत अजून. हे बघ बारकं पिल्लू बघ. द्या आरू तिकडे दे. या हा टाक. घे घे. घाबरतात पण, घेऊ का नको घेऊ का नको. किती सारे आलेत बघा. हे बघ. त्यांना कुठं काय खायला मिळतं. असंच कोण कोण आलेलं असं हे देवदेव बघ, हे जातात बघ, हे ना. बघ, हे छपरी बघ कसं ए, मारते. मारामारी करू नका. हा घ्या घ्या, कोणाला नाही मिळालं. ये, तुला नाही मिळालं ना, घे घे. याला नाही मिळालं, त्याला द्या. घे घे. किती छान वाटतं ना असं. हा, खाऊ दे लेत. मुक्या जनावरांना खरंच द्यावं. मंडळी आम्हाला जेवढं जमतं ना आम्ही तेवढं देण्याचा प्रयत्न करतो. फुल नाही फुलाची पाकळी, आपल्या ऐपतीप्रमाणे कुठे पण असं थोडंफार तरी आम्ही देतोच. छान वाटतं ना अशा मुक्या जनावरांना किंवा कुठल्या गरिबांना वगैरे दान करताना, खूप छान वाटतं. हे बघा कसे खायला लागलेत. काय झालं? तरी कसे जमा करून काय ठेवले दे ना तुम्ही. झालं. चला. ह्यांना दिलं का ह्यांना. हा दिलं ना. सगळे खाल्ले ना. घे 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 बाळा. बाळा तुला पाहिजे, तुला पण पाहिजे. ए केळी केळी दे. या हे आलं आहे आपलं शिंगरोबाचं मंदिर, ज्यांनी हा रस्ता बनवलाय, दाखवलाय. नाही तर पहिला इकडं पुण्याला जाण्यासाठी रस्ता नव्हता. हे बघा, हे शिंगरोबाचं मंदिर आहे. पैसे टाकायचे असतात फक्त. आणि इथे जाताना काही ना काही दक्षिणा टाकून जावं लागतं. तर मंडळी वळणाचा रस्ता आहे. हे वरती कडे चढायला नको खूप घेऊ, माती गेलेली रस्त्याची प्रॉब्लेम वाहून. होतोय. तर मंडळी आलो आम्ही खंडाळा घाटात. वळणाचा रस्ता चालूच झाला आता. हे बघा. ही बघा लोणावळा सिटी, आपली खोपोली सिटी. आता आम्ही पोचलोय खंडाळ्याच्या उंच ठिकाणी, घाटावरती. आणि हे बघा, ही खाली दिसणारी खोपोली सिटी, कसा दिसणारा नजारा आहे. कसलं भारी नजारा कसं दिसतोय ना. मनमोहक दृश्य आहे बघा. वाव. त्या साईडला बघा कसं ऊन पडलंय, धुके धुके सगळे ते तिकडे. धुके आहेत. पण हा बघा, हा भाग बघा कसा दिसतो, एक नंबर. हे बघा कसे बारके बारके पिटुकले ऊन माकडे आहेत. तर मंडळी बघा कसे किती छान दिसायला आहेत. क्यूट आहेत, एकदम सुंदर आहेत. आणि सगळ्यात छोटे छोटे आहेत हा? आणि एकदम लहान पिल्ले आहेत. चला आता मग आपण त्यांना मस्त गोड गोड खायला देऊ. म्हणजे बघा कसे लगेच येतात. हा पुढं पण. हा इथं थोडं. द्या दे दे दे. हे घे हे घे बा. हे घे. नाही, तिला नाही पाहिजे. माकडी नाही ती. किती जमा झालेत ना इथे पण. सगळ्यात जास्त माकडे बघायला भेटतील इथे. कॅमेरा वडायला ते मोबाईल कोको कोला ब्रँड. थांब तसं नाही, त्याला सोडून द्यायला लागतं. तिचा हात तुटलाय हो. हे छोटे बघा ना कसे. हे सगळे मोठे मोठे आहेत सगळे. पप्पा त्या पिल्लाला ते बघ कसं टुनुक काय उडी मारून आले. दे 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 दे. हा या
साईडला गाड्या आहेत. अरे किती घेतो? अरे ते तर संपव पहिले. ऐ, अरे 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 एक एक द्या हो, एवढं एकालाच कुठं देतात त्यांना पण ते द्या ना वडू वडू बाजूला. घ्यायला लागले. खा बाबा, तू 2 जीवाची आहेस का? बस झालं, तिकडे पण असतील, त्यांना पण द्या. खाली कुठून आला? चला चला पुढे चला. अरे पाय पडला हो. खाली बघ कसला ना, नजारा दिसतोय ना तो. दृश्य ऊन बघ. पडलंय. उंट काय नेते, कचरा नेतोय वाटतं उंट सगळा. त्याला काम लावले. भरपूर काम लावतात खरंच आहे ना. मस्त तिथं उजेड पडलं डायरेक्ट. तिकडे ऊन आहे. कसलं दृश्य दिसतंय ना समोर. वरती आहेत वरती सगळे. ते बघ, ते बारके बघ कसं पळते. ते बघ, सगळे वरच्या एक- साईडला एक ना एक यायला छपरी- लागले यायला लागले ते एक काय. ना एक छपरी असतेच. ओ गुड कॅच. बारीक आहे. हे बघ, ठीक आहे, ठीक आहे. हा, 1 2 हा. ए हे लोक इथं टारगेट पळवायला देतात पोरांना. हा. बाबा, इथं पिल्ला आला, पिल्ला आला. चला, माकडांना केळी वगैरे देऊन झालेली आहे आणि आता आम्ही इकडे आलोय त्या पॉइंट वरती खंडाळा. अरे 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 रिक्षा चालली पाठीमागे. हे बघा दृश्य कसलं भारी दिसतंय. असं वाटतंय आबाळ खालीच उतरलंय. आरू आरू घाबरते. आरू बघ, आबाळ खाली आलंय है ना. हे बघ तिकडे बघ. हा कुठे आहे ब्रिज. पाठी ते- नको जाऊ पाय. तो दिसत पण नाही ना हो, एवढं व्हाईट व्हाईट आता तो ब्रिज. आ दिसतंय. दिसला का. किती भारी वाटतंय ना. असं वाटायला लागलं सगळं आभाळ खाली चाललंय. बघा ना तिकडे तर. ट्रेन दिसली का? ट्रेन यायला लागली. इकडे बघा ट्रेन येते. सगळं दृश्य दिसतंय. तर मंडळी बघितलं कसलं भारी वाटतंय. इकडे बघा लहान बाळ. मका काय मका खायचंय आरूला. आ घेऊन द्या मग. मी पण उतरते खाली आता. खाली बघा कसला डेंजर वाटतंय. फक्त मकाच पाहिजे, अजून काय पाहिजे. 50ला मग. काय बोलताय. इकडे बघा आपले सबस्क्रायबर आहेत हे पण. आजीबाईला सगळेजण ओळखतात. कुठे जाईल तिथे आजीबाईचे फॅन असतातच. अरे वा, आरू तर खांद्यावर पोचली डायरेक्ट. गरम गरम मका तयार आहे. मसाला लावून, लिंबू मसाला लावून. आता अंधार पडायला सुरुवात झालेली आहे. किती बारीक आहे ना, छान. खायला काय तोंडामध्ये आहे त्याच्या आधीच. बापरे कसं झालंय हे सगळं. इकडे तर बघा किती छान दिसतंय. आता आम्ही ह्या साईडला आलोय. आता इकडे तुम्हाला दाखवते किती छान वाटतंय सगळं. काय बघतच राहा वाटतंय सगळं. एवढं छान नजारा दिसतंय. बापरे पाऊस आला, आता पळा. काय करा नाही, छत्री आहे ना आपल्याकडे, एकच छत्री आहे. धूर बघा सगळं असं वाटतं वरती आलाय का काय आभाळ. हे बघा इथेच आलाय जसं काय सगळं. मी आभाळात उभी आहे जसं काय. है ना.
खोल लवकर छत्री. अरे, अरे, अरे. छत्री काय आपली आहे बघ. उडून चालली छत्री पण एवढी हवा आहे इथे काय खरं नाही आता. अगं. तर मंडळी बघितलं ना कसला जोरदार पाऊस चालू झालाय आणि आता आम्ही सुसाट आता घरी निघणार आहोत कारण टाइम पण खूप झालेला आहे आणि ते ट्रॉफिक पण खूप वाढलेली आहे. हे बघा तर चला आता जास्त उशीर न लावता आता सुसाट आता आम्ही घरी निघणार आहोत. तर मंडळी कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.